हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. अशा सगळेजण श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. आता सकाळचे ना 8:30 वाजलेत बघा. आज मस्त असं गरमागरम वाफेवरती ना घेवड्याची शेंग बनवायचं चालू आहे. आणि माऊलीसाठी अक्षदासाठी तर दोघांच्या डब्यासाठी पण. आणि तेवढ्यात बघा असं सकाळी सकाळी ना थंडी सुटली. सकाळी संध्याकाळ भरपूर थंडी म्हणजे थंडी सुटलेली आहे. दिवसभर म्हणलं तर आता सध्या गरम व्हायला लागले. तर सकाळी सकाळी सगळ्यांसाठी असं मस्त चहा ठेवला. आणि त्याच्यामध्ये बघा असं माझं ना स्वामींचं मंत्र ऐकत ऐकत चालू असतंय स्वयंपाक बनवायचं. आणि जरा थोडंसं बघा आईची आठवण झाली. आज का कोणास ठाऊक माहीत नाही, पण आईच्या म्हणजे की आईच्या रेसिपीची आठवण झाली, आईची आठवण झाली. तर चला म्हणलं आईच्या पद्धतीची थोडंसं रेसिपी बनवूया. तर एकदम साधं सिंपल असं ना बाजरीच्या 2 भाकरी होत्या शिळ्या, म्हणजे की रात्रीच्या. तर शिळ्या भाकरी म्हणलं चला शिळ्यांना न ठेवता आता आपणच त्याचं काहीतरी करूया. तर एक कांदा, टोमॅटो सगळं जे काही मसाले होते ना, जिरी मोहरी ते घालून असं मस्त तुकडे बनवले. तर खरं सांगते खायला बघा एकदम टेस्टी आणि पौष्टिक म्हणल्यासारखं. तर खूप छान असं बघा सगळ्यांनी अक्षरशः माऊलीने सुद्धा बघा आवडीनं खाल्ले. आणि थोडंसं ना तिखट मी कमीच वापरते, नेहमी म्हणलं तिखट कमीच वापरते. आणि माऊलीला पण भरपूर असं आवडलं. तर तुम्ही सुद्धा हे नक्कीच एक वेळेस करा. थोडेसे अख्खे शेंगदाणे वगैरे टाकलं ना तर खूप छान होतं. आणि आज मला सगळी घरातली कामं आवरून शाळेत यायचं होतं. तर आता बघा म्हणजे की गवताला वगैरे जायचं होतं, तर सकाळी सकाळी लवकर घरातली सगळी कामं आवरून शेळीला वाडं वगैरे घेऊन आली. तर नंतर बघा आता वाजले सकाळ म्हणजे की 11:30 11:30 वाजलेत. तर आता म्हणलं चला आत्यांचा सारखं फोनवर फोन येत होता शाळेत येण्यासाठी. आणि आज दुसरी मॅडम ना तर नव्हती त्यांची, म्हणजे की रजाच होती वाटते त्यांची. तर त्या मॅडम नव्हत्या. तर मग आत्याला एवढं काही सगळं होत नाही. तर आहार शिजवायचा म्हणजे खाऊ शिजवायचा, त्यांना वाटायचं एवढं सगळं होत नाही, शिकवायचं वगैरे. तर असं अ, जर ते मॅडम नसेल तर आत्यांचं काम माझ्याकडे येते थोडं का होईना. तर चला आत्यांचं म्हणणं होतं की आज तू भात बनवायला पाहिजे. पण कसं झालं मला गवताला जाण्यामुळं ना झालंच नाही जाणं लवकर. आणि त्याच्यामुळे उशीर झाला. तर आत्यानेच फोडणी दिली होती. मी जाते का नाही तोपर्यंत फोडणी दिली होती. आणि पोरांना बघा जसं शिकवून ना तसं ते पोरं करत होते. अगदी इतकी हुशार आहेत ना पोरं, खरं सांगते भरपूर असं हुशार आहेत. तेवढीशे 3 ते 4 वर्षाची पोरं आहेत ना, पण इतकी हुशार आहेत ना. श्लोक वगैरे म्हणतात तर मी पुढं तुम्हाला दाखवणारच आहे कसं श्लोक म्हणतात. आणि इतकं म्हणजे की जसं सांगल ना तसं करत होते. इंग्लिशमधनं नाव वगैरे सांगत होते. एवढं आत्यांनी त्यांना शिकवलंय. आणि पोरं पण बघा एवढी हुशार आहेत. आणि आता सध्या बघा इतका गोंधळ, जसं सांगल ना तसं ते पोरं करत होते. इतका गोंधळ कालवा होता. तर आवाज मी बंदच केलेला आहे, म्हणलं असं नको. आणि त्यांच्या शाळेत बघा आज आरोग्य तपासणी होती ना, तर डॉक्टर, सिस्टर, मॅडम वगैरे सगळे आले होते. तर काय काय मुलं लहान लहान असल्यामुळं भिवून रडत पण होती. आणि काही काही ना धाडसी होती ना, तर ते पुढं जात होते बघा. अजिबात रडत नव्हते. जे भेट होते डॉक्टरांना, तर ते ते जातच नव्हते अजिबात. तर डॉक्टरांचं म्हणणं होतं की तुम्ही नका जाऊ, आम्हीच जातो. डॉक्टरांचं म्हणणं होतं भिवू नका आणि रडू नका, तुम्ही नका जाऊ घरी, आम्ही जातो, आता झालं आमचं काम. तर काय काय एवढी भरपूर अशी रडत होती. आणि भात पोरांना सुद्धा मलाच वाटावं लागलं. तर हे अशा प्लेट आहेत बघा. छोटे छोटे मुलं आहेत डब्यात ना, त्यांना गरम भात असतो, त्यांना खाता येत नाही. तर अशा प्लेटमध्ये त्यांना भात वगैरे द्यायचा. आणि लहान मुलं असल्यामुळं बघा त्यांना काही जास्त व्हिडिओ व्यवस्थित शूट करता येत नव्हतं. तर कसं पण म्हणजे की जसं मी सांगेल तसं करत होते थोडंसं, पण जास्त काही येत नव्हतं. तर आता बघा पोर इतकं छान श्लोक म्हणतात ना, खरं सांगते जसं म्हणजे की जसं आत्या शिकवते ना, तर म्हणजे आत्या न शिकवता पण मनाने सुद्धा म्हणते, शिकवताना तर म्हणतेच पण असं ती पोरं बघा मनाने श्लोक म्हणतात. आत्यांनी ना त्यांना खूप छान असं वळण लावलंय. तर एवढी 3-4 वर्षाची मुलं आहेत ना, पण इतकी हुशार आहेत ना. 1, 2, 20 पर्यंत काढायचं, ABCD म्हणायचं. मग काही झाडून वगैरे काढायचं, भात शिजवायचं, भांडे घासायचं, मग काही सगळं काम. मन मन आज पण आले होते बघा शाळेत. तर आज पण त्यांना भात बनवू लागायचं होतं. तर त्या दुसऱ्या मॅडम ना त्यांची रजा आहे आज. रजा आहे, ते बाहेर गेलेत कुठं तर.
आणि आज पण आत्यांना भात बनवू लागायचं होतं. तर आज जास्त ना व्हिडिओ शूट केला नाही. तर आज मला यायला ना भरपूर असा उशीर झालेला. 11:30 वाजले होते मला आज यायला. तर शेळ्यांना बघा वाडं वगैरे आणायचं होतं. घरातलं सगळं कामं आवरायची आणि मग यायचं शाळेत. तर आत्या थोड्याशा ओरडल्या आणि त्याच्यामुळे व्हिडिओ काही शूट केला नाही. आणि मला यायला उशीर झाला होता. तोपर्यंत आत्याने भाताला फोडणी दिली होती आणि अर्धा निम्मा भात शिजत आला होता. म्हणजे चला मग तिथून बघा मी भात वगैरे शिजवला. तर पोरांना सगळं वाढला जेवढं जसं जमेल ना त्याचं अगदी थोडंसं व्हिडिओ शूट केला आहे. आणि हे जे लहान लहान मुलं आहेत ह्यांना काही व्हिडिओ शूट करता येत नाही. तर सगळी मुलं गेलेत बघा. एकदम शांत वातावरण वाटते. आणि 2च मुली राहिल्या तिथं बसलेत अभ्यास करत. तर त्यांना ना कोणीच आलं नाही अजून घरचं न्यायला. आहे ना ग हाय. तर लाजायला लागलीत बघा दोन्ही पण. तर चला आता ना उन्हाचा कडाका व्हायला लागलाय. ऊन थोडंसं वाढायला लागलंय. तर चला अजून बरीच कामं येतं. आणि आता जायचे घरी. तर शाळेत बघा आतमध्ये आत्यांचं चाललंय थोडंसं साफसफाई करायचं. तर मी सगळं झाडून वगैरे काढलं, भांडी घासली. बघा भांडी वगैरे घासली. आणि पोरं आता आपापल्या घरी गेलेत. 12ला शाळा सुटती. मला यायला 11:30 वाजल्या. भात खाल्ला की पोरं लगेच घरी गेले. आणि आत्यांचं चाललंय आता साफसफाई करायचं, रजिस्टर वगैरे जिथल्या तिथं ठेवायचं. परत उद्याच्याला येणार आहेत. आहे ना आत्या उद्या येणार आहे का नाही? उद्या येणार आहे की येणार आहे गावाला जाणार आहे? उद्या गावाला जाणार आहे. उद्या आत्या गावाला जाणार आहेत. 2-3 दिवस गावाला जाणार आहेत. आज त्या मॅडमची रजा होती आणि आता 2-3 दिवस आत्यांची रजा आहे. जाणार आहे 2-3 दिवस. त्यामुळे नीटके ठेवायला लागलेत. आणि मग असे डॉक्टर आले ते बघा. तर थोडासा व्हिडिओ शूट केला आहे मी. आरोग्य तपासणी होती. आणि ते जे 2 औषध दिले ते कोणासाठी दिले? कुपोषित मुलांसाठी ना, कमी वजनाच्या मुलांसाठी ना हे 2 औषधं दिली आहेत बघा. तर मग अशी तपासणी होती. आरोग्य सिस्टर वगैरे डॉक्टर 2 डॉक्टर मॅडम सिस्टर आले होते 4-5 जण. आणि चला आता 2 वाजता शाळा सुटती. पहिले 1ला सुटायची. आता टायमिंग बदलले 2ला सुटती. ते कुठला फोटो म्हणला मग आता? ते फोटो दाखवत होता ते आत्ता मला. इथं फोटो ठेवला होता कुठं ठेवला त्यात आत्या बघा. जे काही सामान आणि सुरुवातीला कामाला लागले होते बघा त्यावेळेस ना, शाळेला लागलेत ना त्यावेळेस हे फोटो आहे. आयडेंटिटी त्यांचं. किती मधले वाटते? लय दिवसात ह्याच्यावर तारीखच नाही. 97-98चं ना त्यावेळेचं आहे. म्हणजे की मी जर त्यावेळेचं आहे बघा. आता जवळजवळ 30 वर्ष होत आला असेल. 27-28-29 वर्ष तर होत आले असेल. म्हणजे की सुरुवातीला बघा ज्यावेळेस आत्या लागल्या होत्या ना शाळेत त्यावेळेचं हे फोटो आहे. आयडेंटिटी धरा ठेवा. आणि आत्ता बाहेर काढलं होतं आत्यांनी. तर म्हणलं बघितलं होतं मी. आणि बघा वार लिहायचं चाललंय. आजचा सोमवार. आज 19 तारीख आहे ना. सोमवार लिहायचं चालू आहे. तर पोरांना बघा बरंच काय खेळणे वगैरे इथं. काय बघू? माझं वजन बघू. माझं वजन भरपूर झालंय आता. चालू आहे ना. बघू आता माझं पण वजन किती आहे. बापरे 52 किलो वजन आहे माझं आत्या. 52 किलो वजन आहे. गेल्या वर्षी बघा एवढं छान डेकोरेशन केलं होतं ना. हे का काढलं आत्या? हे का काढून टाकलं? ह्यातलं सगळं ते नाही का पताके वगैरे लावलेलं, कागद बिगद सगळं काय काय लावलेलं ना. आणि असं बघा छान फुलं वगैरे काढलेले. बरंच काय काय डेकोरेशन केलं होतं ते सगळं काढून टाकले. तिथे शाळा बघा. तिथं जवळ शाळा आहे. आणि अक्षताने ना असं मस्त गरमागरम भात दिलाय बघा इथनं शाळेतनं मला. तर तिला समजलं मी शाळेत आली म्हणून. इथूनच बघा इथं त्याची शाळा आहे. तर असं मस्त गरमागरम ना भात दिलेला आहे. हे बघा असं गरमागरम वाफा निघायला लागलेत.
असं मस्त गरमागरम भात दिला तिच्या शाळेतला खायला. सगळ्या खिडक्या वगैरे बंद करू लागल्या आत्यांना आणि खिडक्या वगैरे सगळ्या बंद केलं. मी कुलूप लावलं. आत्यांचं होतंय तोपर्यंत आवरायचं. तर सगळं कुलूप वगैरे लावलं. चला आता निघायचंय. आता घरी जायचं आहे का नाही? एकटीच राहिली घरी जायची. दारावरती बघा बऱ्याच दिवसातून ना असं मस्त छान छान चपले विकायला आले. चप्पल ना जसं की जशी पाहिजे तसं आपल्याला लहान मुलांची फक्त नव्हते आणि मोठ्यांचे बघा म्हणजे बायकांचे वगैरे होते आणि एवढ्या छान होत्या ना तर माहीत नाही. पण आत्यांना आवडल्या तर मला तर नाही आवडल्या. आत्या म्हणत होत्या भरपूर छान आहेत. तर एक दोन जोड घेतली त्यांनी. तर एवढ्या स्वस्त होत्या बघा. दुकानात ह्याच्यापेक्षा डबल टिबल किंमत असते. पण ही इतक्या स्वस्त होत्या अक्षरशः 50 रुपयाला एक जोड होतं. तर मी पहिल्यांदाच ऐकले 50 रुपयाला एक जोड चप्पलचं. आणि आज बऱ्याच दिवसातून ना भरपूर अगदी 3-4 महिन्यातून ना आज भरपूर दिवसातून असं मस्त शेवग्याची भाजी बनवली. बापूंनी माहीत नाही कुठनं शेंगा आणल्या बापूला ना. आज कोणीतरी शेंगा दिल्या होत्या. तर हे बघा एवढ्या मस्त शेवग्याच्या शेंगाचं मस्त असा रसा बनवायचा आहे. आणि शेवग्याच्या शेंगा ना तर अशा बघा अशा दिवसात ना खूप छान लागते. थोडीशी मुगाची डाळ वगैरे शेंगदाण्याचं कूट टाकून ना असं मस्त चमचमीत फोडणी दिली तर या सगळे तुम्ही पण खायला